नमस्कार रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो, मी सतीश लोटके, प्रमुख कार्यवाह बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई। बालराज्यनाट्य स्पर्धा हायजॅक झाली आहे। हो, बालराज्यनाट्य स्पर्धा हायजॅक झाली आहे असा कांगावा एका राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक सेलने केलाय। नाही, मी हसत नाहीये। काय ना, आजकाल फक्त कांगावा करायचा। माझी विनंती आहे त्या राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक सेलला की तो जी.आर. बघा, तो जी.आर. निघालाय का तो बघा। नाही निघाला असा जी.आर. का उगाच कांगावा करताय? बालराज्यनाट्य स्पर्धा चांगली सुरळीत पार पाडावी, कलावंतांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी बालरंगभूमी परिषदेनं सातत्यानं प्रयत्न केलाय। तो असा गेल्या 2 वर्षांपासून शासन दरबारी बालरंगभूमी परिषद पाठपुरावा करते। गेल्या 2 वर्षांपासूनच नव्हे रसिकांनो, तर गेल्या 7-8 वर्षांपासून। म्हणजे मागच्या काळात अमित देशमुख हे सांस्कृतिक मंत्री होते, त्यानंतर सुधीर मुनगंटीवार हे, त्यानंतर आता आशिष शेलार साहेब, या सर्व सांस्कृतिक मंत्र्यांकडे आम्ही बालरंगभूमी परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी जाऊन आले आणि या बालरंगभूमी परिषदेच्या अडचणी मांडल्या, बालराज्यनाट्य स्पर्धेच्या अडचणी मांडल्या आणि त्या एक शासनाला मागील एप्रिल महिन्यामध्ये आम्ही एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये जवळपास 11 मुद्दे होते। 11 त्यातले ह्या हौशी बालराज्यनाट्य स्पर्धेतले फक्त 2 मुद्दे आहेत आणि बाकीचे जे 9 मुद्दे होते ते माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आणि त्यांच्या सरकारनं मान्य केली आहेत। हो, मान्य केली आहे। अहो, म्हणजे बालराज्यनाट्य स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये दुपटीनं वाढ केली आहे, तसंच सादरीकरणाच्या रकमेत सुद्धा दुपटीनं वाढ केली आहे। व्यावसायिक बालनाट्य जे आहेत त्यांना अनुदान देण्याचं सुद्धा मान्य केलंय। अशा खूप गोष्टी मान्य केल्या। आता राहिला होता प्रश्न फक्त बालराज्यनाट्य स्पर्धेचा। आता ही बालराज्यनाट्य स्पर्धा, त्याचं संयोजन बालरंगभूमी परिषदेकडे द्यायचं असं शासन म्हणलंय, म्हणजे शासनाचं पत्र आहे। बालरंगभूमी परिषद म्हणत नाही किंवा शासनही म्हणत नाही की त्यांना दिलंय, परंतु शासनाच्या विचारातली आहे की ही जी काही स्पर्धा आहे त्याचं संयोजन बालरंगभूमी परिषदेने करावं का? तुम्ही त्याच्याकरता तुमच्याकडे संयोजक आहेत का? तर त्याची यादी आमच्या बालरंगभूमी परिषदेने शासनाला दिली। चांगले नामांकित जे बालनाट्य स्पर्धांमध्ये परीक्षण करू शकतात अशा नामवंत परीक्षकांची यादी देखील आम्ही दिली आहे। फक्त यादी दिली आहे, नावं दिली आहेत। सगळा अधिकार तो शासनाचा आहे, सांस्कृतिक कार्य संचालनाचा आहे। त्यामुळे उगीच हा जो काही कांगावा चाललाय ना, तो अतिशय व्यर्थ आहे, खरंच व्यर्थ आहे। रसिक हो, बालरंगभूमी परिषदेच्या एकूण 27 शाखा आहेत आणि मला अभिमान वाटतो सांगायला की आमचे 3 लाख बाल सभासद परीक्षक आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची बालरंगभूमी परिषद लोककला महोत्सव असो, नाट्यछटा असो, दिव्यांग महोत्सव असो, इतिहास महाराष्ट्राचा असो, संस्कार वर्ग असो, बालनाट्य शिबिर असो, लेखन स्पर्धा असो, अनेक उपक्रम वर्षभर राबवत असते, सातत्यानं राबवत असते आणि ती राबवतच राहणार, कायम राबवत राहणार। रसिकांनो आणि राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक सेलमधील आणि जे स्वयंघोषित संघटनांनो, बालरंगभूमी परिषदेनं असं कुठलंही काहीही हायजॅक केलेलं नाही वा बालरंगभूमी परिषदेला तसली काहीही आवश्यकता नाही। बालरंगभूमी परिषदेचे जोरदार कार्यक्रम चालू असतात, ते चालू राहणार आणि सांस्कृतिक विभागाला जर काही मदत बालरंगभूमीची लागत असेल तर बालरंगभूमी परिषद नक्की ती मदत करणार। धन्यवाद।